आम्ही काउंटर करण्याचा प्रयत्न नाही, त्यांची मागणी चुकीची, त्यांची घुसखोरी करण्याची मागणी, त्यांची असंविधानिक मागणी, आम्ही आमचं आरक्षण टिकवण्यासाठी वन वन फिरण्यासाठी आता आम्ही तयारी करणार आहोत। आम्ही खरं तर उशीर केलाय, आतापर्यंत आम्ही आणखी हा मोठा लढा तयार करायला पाहिजे होता, कारण की जो माणूस स्वतःच्या हट्टापायी जर राज्य सरकारचा विचार करत नाही, या 18 पगड जातीचा विचार करत नाही, या गावगाड्याचा विचार करत नाही, तुम्ही फक्त मला पाहिजे ते पाहिजे बाल हट्ट करायचा आणि कुठलीही गोष्ट मी मागल ती मला मिळालीच पाहिजे, अशी जर भूमिका आडमोठी भूमिका घेऊन जर मुंबईला कोणी जात असेल तर आम्हाला सुद्धा जशास तसं उत्तर द्यायला, त्याचा काहीतरी आम्हाला प्रति आंदोलन करण्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकार आहे। आणि राज्य सरकार जर अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आणि राज्य सरकार जर अशा बेजबाबदार आंदोलकाच्या जर मागण्या पूर्ण करत असेल, झुंडशाहीला जर बळी पडून जर कुठतरी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला राज्य सरकारला सुद्धा आम्ही इशारा देण्यासाठी नक्कीच आजच्या बैठकीतून तोडगा काढून काय करायचे ते आम्हाला ठरवावं लागेल। कारण की राज्य सरकार आम्ही बघतोय गेल्या 2 वर्षापासून झुंडीला बळी पडून चुकीचे निर्णय घेण्याचं सुद्धा काम करतोय। खरं तर ते येणाऱ्या काळात न्यायालयात टिकणार नाहीत, परंतु न्यायालयात जाईपर्यंत आमच्या ओबीसी भटक्या विमुक्तांचं मोठं वाटोळं झालेलं आहे। आजच्या घडीला आज आमच्या गावगाड्यातला एखादा कुंभार समाजा, सुतार समाजाचा, लोहार समाजाचा, नावी समाजा जे एखाद्या एक घरे असा सरपंच होत होता, ते सरपंच आता यांनी होण्यापासून थांबवण्याचं मोठं षड्यंत्र निर्माण केलंय। याचे कर्तेकरी होते शरद पवार आहेत, याचे कर्तेकरी होते एकनाथ शिंदे आहेत। खरं तर ह्या दोघांच्या लाडामुळे जरांगे जे मागल ते मला मिळालंच पाहिजे असा हट्ट करण्याचं काम करतोय आणि त्या हट्टापायी राज्य सरकार जर झुकत असेल तर नक्कीच आम्हाला सुद्धा आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्या दिशेने आम्ही आता येणाऱ्या काळात पावलं उचलण्यासाठी याची व्यापक बैठक आहे। ही खरं तरी व्यापक म्हणता येणार नाही, ही प्रमुख आमच्या समन्वयकांची बैठक आहे, ही बीड जिल्ह्यातीलच समन्वयकांची बैठक आहे। येणाऱ्या काळात याचं स्वरूप प्रचंड असणार आहे आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारला ते पाहायला मिळेल आणि राज्य सरकारने जर या चुकीच्या मागण्या मान्य केल्या तर राज्य सरकारला परवडणार नसणार आहे। आता खरं तर काल हाके सरांनी या देशाचे सर्वोच्च आमचे ओबीसीचे नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांशी फोन करून त्याच्यावर प्रतिक्रिया दिली आणि तसं तर प्रसार माध्यमावर आम्ही दोघं सुद्धा सोबत आलोत आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा तो विषय संपवा म्हणून सांगितलं आम्हाला सर्वांना, कारण की आम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत, मुंडे साहेबांचे आहोत, आम्ही वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही सर्व बाळासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांचे कार्यकर्ते आहोत। आमच्या नेत्याचा आदेश आल्याच्या नंतर एकच आहे, बापाचा आदेश आल्याच्या नंतर पोरांना शांत राहावं लागतं, त्याप्रमाणे आम्ही भावंड आहोत। आमच्यात कुठं मतभेद जरी असले तरी आमचे मनभेद नव्हते, काही एखाद्या व्हिडिओमुळे जर कुठतरी वाद निर्माण होता, परंतु त्यातून आम्हाला आमचा शत्रू मोठा आहे याचं आम्हाला जबाबदारीचं भान ठेवून कुठतरी आम्हाला आमचे भावाचे भांडणं आमच्या घरातली घरात मिटवावं लागत असतात आणि हे इतिहासातून पूर्वीपासून हे चाललंय, भावाचे भांडणं घरातली घरात मिटत असतात। बाहेरचा शत्रू आल्याच्या नंतर एक भाऊ खांद्याला खांदा लावून लढत असतात, त्याप्रमाणे आम्ही आता ते मागचं आम्ही विसरून गेलो आहेत। हे काय गोष्टी चलत राहत असतील, हे कुठतरी कोणी कोणाला मारप करणे, भानगडी ह्या गोष्टी चलत राहतात, कुठतरी ओबीसीचं आंदोलन विस्कळीत करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यामध्ये असू शकतो, परंतु त्याच्या पुढचं पाऊल टाकून आता ओबीसीसाठी आपण काय केलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षणामध्ये घुसखोरी झाली हे या लोकांना बाहेर कसं काढलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण कसं वाचवलं पाहिजे यासाठी आता हे प्रयत्न सुरू आहेत आणि येणाऱ्या काळात आम्ही सातत्यानं एकत्र खांद्याला खांदा लावून प्रयत्न करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।